नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या ट्युशन क्लासमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. इंग्लिश स्पीकिंग क्लासेस या ट्युशन क्लासच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून विद्यार्थ्यांची सेवा, परोपकारी भावना आणि विद्यार्थी घडावेत. आज इंग्रजी शाळेत जाऊन देखील विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी बेसिक येत नाही त्या गोष्टी शिकवण्याचे काम गेल्या 15 वर्षापासून हा ट्युशन क्लास करत आहे. सुरुवातीला मी करायचा, आता रोहित खेत्रे सर हे देखील गेल्या 6-7 वर्षापासून करत आहेत. गावखेड्यामध्ये जाऊन या गोष्टीची पेरणी करत आहेत. आज आपण पाहणार आहोत प्रीफिक्स. प्रीफिक्स आणि सफिक्स. प्रीफिक्स आणि सफिक्स आता लक्षात ठेवायचे आहे. प्रीफिक्स म्हणजे उपसर्ग, ज्याला आपण पूर्वप्रत्यय म्हणतो. काय म्हणतो? पूर्वप्रत्यय. आणि हा जो सफिक्स आहे तर याला आपण अंत्यप्रत्यय म्हणतो. काय म्हणतो? अंत्यप्रत्यय. तर लक्षात ठेवायचं आहे, तुमचा लक्ष कॅमेरा शब्दांकडे आहे, माझ्याकडे नाही आहे, परंतु लक्षात ठेवायचं आहे की ऐकण्यासाठी आवाजाची गरज असते आणि पाहण्यासाठी समोर बोर्डकडे लिहिलेल्या शब्दांची गरज असते. दोन्ही गोष्टी अशा आहेत, लॉजिकच्या माध्यमातून ज्ञानेंद्रिय, मग श्रवण असो की पाहणे असो की वाचणे असो की बोलणे असो. तर एकंदरीत या दृष्टिकोनातून आपण इंग्लिश आणि जीवनाबद्दलची माहिती, 2 in 1 किल 2 बर्ड विथ 1 स्टोन, या गोष्टी देण्याचं काम आमचा ट्युशन क्लास करत आहे. आणि एक एक गोष्ट तुम्हाला हरबळल्यासारखा नाही, घाईगर्दी नाही, एक एक गोष्टींचा विचारपूर्वक व्यवस्थित अभ्यास करून चांगल्यात चांगली गोष्ट तुम्हाला देण्याचा आणि समजून देण्याचा आणि तुम्ही समजू शकाल अशा प्रकारचे आमचे प्रयत्न असतात. तरी देखील काही चुका झाल्या तर आपण दुरुस्त करून टाकायच्या, असं काय नाही. ठीक आहे, चला तर पहा, आपण आता याचे उदाहरणं पाहू. जसं पहा, पूर्वप्रत्यय जे आहे, आपल्याला माहित आहे की पूर्वप्रत्यय म्हणजे काय. तर सुरुवातीला लागणारा जो प्रत्यय आहे, जसं पहा राईट आहे, सगळ्यांना माहित आहे राईट हा शब्द आहे. आता राईटच्या सुरुवातीला ज्याला आपण उपसर्ग म्हणतो, तर याच्या सुरुवातीला जरी आपण प्रत्यय लावला तर जसं री राईट. आता हा जो री आहे हा काय आहे? प्रत्यय आहे. राईट म्हणजे लिहिणे होते, परंतु हा री शब्द लावल्यामुळे म्हणजे उपसर्ग लावल्यामुळे, पूर्वप्रत्यय लावल्यामुळे आता याचा अर्थ, या शब्दाचा अर्थ रिराईट म्हणजे पुन्हा लिहिणे, पुन्हा लिहिणे. अजून एक शब्द घेऊ, स्टार. स्टार आर मी असा करतो कारण की तो आर समजणार नाही. रिस्टार, स्टार, स्टार. आता याला जरी आपण रिस्टार काय होणार सांगा? स्टार्ट, इथं स्टार्ट, स्टार्ट, स्टार. स्टार म्हटलं तर काय होईल? तारा होईल. स्टार्ट, आता बरोबर आहे. स्टार्ट, सुरुवात. आता इथं
स्टार्टच्या पहिले रिस्टार्ट लिहिलं. रिस्टार्ट म्हणजे काय होईल? पुन्हा सुरुवात. पुन्हा सुरुवात. जसं बिगिन शब्द माहित आहे तुम्हाला, तसंच रिस्टार्ट. अजून एक शब्द घेता येईल, फिल. फिल म्हणजे भरणे. सोपा शब्द फिल. फिल. फिल म्हणजे भरणे. आता यालाच रिफिल. हा आर आहे, रिफिल. जसं इथं आर लिहिलेला आहे तो आर आहे. रिफिल. फिल भरणे, रिफिल पुन्हा भरणे. अशा पद्धतीनं हे शब्द आहेत. आता आपण काय करू? हे झाले उपसर्गचे. आता आपण हे जे आहेत सफिक्स, ज्याला आपण अंत्यप्रत्यय म्हणतो, ते शब्द बघू. सफिक्सचे जे शब्द आहेत त्याचे उदाहरणं पाहू. जसं मिनिंग आहे. मिनिंग शब्द काय आहे? मिनिंग. मिनिंग. मिनिंग अर्थ असणे. आता या शब्दाला जरी आपल्याला प्रत्यय लावायचा आहे, अंत्यप्रत्यय, तर मिनिंगलेस. हा लेस शब्द जो आहे हा अंत्यप्रत्यय आहे. अंत्यप्रत्यय आहे. जसं फुलिस आहे, कारण की फुलिस चे प्रमाण जास्त आहेत, फुलीचे प्रमाण जास्त आहेत, नाही का? तर या फुलिस जो आहे शब्द, ज्याला आपण मूर्खपणा म्हणू, फुलिस मूर्खपणा, त्याला फुलिसनेस. बघा, फुलिसनेस, यानी डबल एस, नेस, फुलिसनेस. प्रत्यय लावलं नेस, फुलिसनेस. फुलिस मूर्ख, फुलिसनेस मूर्खपणा. म्हणजे शब्दाला प्रत्यय लावल्यानंतर शब्दांचा अर्थ कसा बदलते त्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. जसं अजून काही शब्द आहेत. आता आपण अत्यंत महत्त्वाचे प्रिफिक्स आणि सफिक्सचे असे काही शब्द आहेत, ते मोस्ट इम्पॉर्टंट शब्दांकडे आपण लक्ष देऊ आणि 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स म्हणजे काय हे तुम्ही समजू शकाल, ज्याच्यामुळे शब्दांच्या जाती तयार होतात. लक्ष द्या इकडे, शब्दांच्या, मित्रांनो पहा, की ज्याच्यामुळे शब्दांच्या जाती तयार होतात, जाती बदलतात. मूळ शब्द जो असते त्या मूळ शब्दांपासून वेगवेगळे शब्द कसे बनतात. जसं क्रियापद, जरी जसं हाच राईट असेल तर त्या राईटचा रोट, रिटन, रायटिंग होतो. आता प्रश्न असा आहे की आयएनजी लावून चौथा रूपंत होतो, परंतु आयएनजी लावून विशेषण पण होतो, आयएनजी लावून नाम पण होतो. आता विचार करा, जसं थिंक शब्द आहे, थिंक शब्द, तर थिंक म्हणजे विचार करणे, क्रियापद. आता आपल्याला आयएनजी लावलेला थिंकिंग केलं, थिंकिंग, तर विचार करणारा पण होतो. थिंकिंग, विचार करणारा, विशेषण झालं. नुसतं थिंकिंग म्हटलं तर नुसतं विचार पण होतो, नाम होतो. आणि आयएनजी फॉर्म मध्ये घेतलं चौथा रूप तर करत, तची क्रिया, आय एम थिंकिंग, मी विचार करत आहे, असं होईल. तर शब्दांचे अर्थ कसे बदलतात, त्याला प्रत्यय लागल्यानंतर किंवा त्यांचे शब्दांच्या जाती ज्या आहेत, वेगवेगळ्या 8 जातीमध्ये शब्द कसे तयार होतात
त्यासाठी प्रिफिक्स आणि सफिक्स हे खूप महत्त्वाच्या दोन्ही गोष्टी आहेत, पूर्वप्रत्यय आणि अंतप्रत्यय. पूर्वप्रत्यय आणि अंतप्रत्यय. आता आपण मुख्य आणि मेन जे शब्द आहेत ते शब्द जे आहेत थोडक्यामध्ये वन बाय वन आपण शब्द घेऊ, ज्याच्यामध्ये हे दोन्ही शब्द मिक्स राहतील. तर नंबर 1 मध्ये जे आहेत, तसं मी जे सांगत आहे ते अल्टिमेट मधले जे शब्द आहेत त्याच्यातून सांगत आहे. तर तुम्ही देखील जर पुस्तक घ्यायची असेल तर सम्मी चाऊची जे पुस्तक आहे अल्टिमेट तुम्ही घेऊ शकता, किंवा मग अजून शब्दांच्या त्या व्होकॅब्युलरी शब्दावर प्रभुत्व मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जे पुस्तक आहे ते आहे सलाम चाऊची शब्दावर प्रभुत्व मिळवा. तर बघा, या गोष्टी सांगता सांगता तुमच्या अजून बऱ्याच गोष्टींचा फायदा व्हावा त्याकडे माझं लक्ष राहते. एकंदरीत आमच्या गोष्टी ऐकणारा विद्यार्थी हा जीवनामध्ये 100% यशस्वी होतोच. बिलकुल. काही कारणास्तव 5% अपयशी होणार, परंतु 95% मात्र 100% म्हटलं पण ठीक आहे. सहसा कोणीही 100%, मी देखील फुलफिलमेंट 100% नाही आहे. तर एवढं खास आहे, आमच्या अनुभवातून एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, यशस्वी होतात. तर तुमच्या फायद्याची गोष्ट म्हणजे सांगितलेलं आहे की हे याच्यात सविस्तर पाहण्यासाठी अल्टिमेटच नाही तर नुसतं शब्दावर प्रभुत्व मिळवण्यासाठी याच्यामध्ये ही जी पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये व्होकॅब्युलरी म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण सलाम चाऊसनी हे जे पुस्तक तयार केलेली आहे, उच्चार झाले सोपे किंवा शब्दावर प्रभुत्व मिळवा, याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा जो लेसन आहे वर्ड बिल्डिंग तिसरा हा खूप महत्त्वाचा आहे. चला, तर शब्दावर प्रभुत्व पाहिजे आहे. आता आपण वन बाय वन एक एक गोष्टीकडे थोडंसं लक्ष केंद्रित करू. तर पहिला जो शब्द आहे, मेन शब्द, जसं अँटी आहे. अँटी हा उपसर्ग आहे. त्याच्यापासून जर आपल्याला अँटी शब्द लावून अँटी क्लॉक वाईज, इथं आपण अँटी सोशल शब्द आहे. अँटी सोशल, सोशलचा अँटी सोशल झाला, त्याला आपण अँटी लावलं म्हणजे सोशल म्हणजे सामाजिक आणि अँटी सोशल म्हणजे समाज विरोधी, असामाजिक असं होईल. अजून जसं अँटीसेप्टिक आहे, अँटीबायोटिक आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, असे वेगवेगळे शब्द तयार होतात. दुसरा शब्द घेऊ मिस. सेकंड मध्ये आपण घेऊ मिस. लक्षात ठेवायचं आहे, मिस इथं डबल नाही, सिंगलच पाहिजे, मिस. आता बघा, हा जो मिस शब्द आहे, डबल केला तर मग मिस होईल, त्याचा अर्थ वेगळा होईल. हा जो मिस शब्द आहे, तर हा मिस हा जो आहे याच्यानंतर मिस यूज शब्द वापरलेला, यूज म्हणजे वापरणे, मिसयूज गैरवापर, याचा अर्थ होईल गैरवापर. मिसयूज गैरवापर. तसंच मिसलीड दिशाभूल करणे. मिसलीडचा अर्थ काय होते? दिशाभूल करणे. आणि झालं. तर असे हे जे शब्द आहेत, मिसलीड दिशाभूल करणे, लीड म्हणजे मार्ग दाखवणे, तसंच मिसस्पेल
स्पेल, मिसस्पेल. स्पेल म्हणजे चे स्पेलिंग करणे आणि मिसस्पेल चे स्पेलिंग गलत करणे, गैर शब्दांचा वापर करणे म्हणजेच चुकीचे शब्द वापरणे असं होईल. तिसरा शब्द घ्या, एक एक शब्द समजून घ्या. तिसरा शब्द आपण घेऊ, ओव्हर. ओव्हर, ओव्हर म्हणजे जास्त होते, अति होते, फाजील होते, अधिक होते. समजा आता एकदम सोपं, ओव्हर, ओव्हर टाइम. पटकन लक्षात आलं असेल तुम्हाला. ओव्हर टाइम, टाइम वेळ, ओव्हर टाइम अधिक वेळ, जास्तचा वेळ. एखादा व्यक्ती म्हणते की ओव्हर टाइम काम केलं म्हणजे जास्त वेळ काम केलं. चौथा पहा, जसं उपसर्ग आहे, उपसर्ग वर दिलेला आहे जे री राईट. तर 4 नंबरमध्ये तोच शब्द आलेला आहे पुस्तकामध्ये, रीराईट, रिफिल, रिकन्फर्म. जसं कन्फर्मचं आहे, कन्फर्मचं आहे रिकन्फर्म, रिकन्फर्म. FIRM. आता 5वा शब्द घ्या. 5वा जो शब्द आहे तो आहे सेल्फ. सेल्फ म्हणजे स्वतः, स्व, सेल्फ, सेल्फ, सेल्फ. थोडंसं दुरून घे, सेल्फ एकदम जुळून नको. सेल्फ म्हणजे स्व, आत्म. आता सेल्फ कॉन्फिडन्स हा तुम्हाला माहित आहे, अत्यंत महत्वाचा. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. सेल्फ कंट्रोल, सेल्फ कंट्रोल घ्या, सेल्फ कंट्रोल, सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल नियंत्रण स्वतःवर असं आहे, सेल्फ कंट्रोल. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. सेल्फ इंटरेस्ट, स्वतःची एखाद्या गोष्टीत आवड निर्माण होणे. आता आपण इकडे 6वा शब्द घेऊ. 6 नंबरचा जो शब्द आहे EROR आहे. आता बघा, हा जो प्रत्यय आहे EROR, हा प्रत्यय जसं टीच आहे तर टीचर प्रत्यय आहे, उपसर्ग नाही. तर ER किंवा OR. जसं शब्द आहे टीच, टीच, TEACH, टीच. तर ह्या टीचचा जो ER लावलं तर टीचर होईल, टीचर. टीच शिकवणे आणि टीचर शिकविणारा. शॉर्ट फॉर्म मध्ये असे अनेक शब्द होतात, परंतु वेळेच्या अभावी, वेळेची बचत म्हणून थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे मेन शब्द आहेत. असे अनेक शब्दांचे उपसर्ग आणि प्रत्यय आहेत. त्यासाठी तुम्ही शब्दावर प्रभुत्व मिळवा हे पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ह्या गोष्टी सविस्तर तुम्हाला मिळतील. तर 7 नंबरचा बघू, फ्री शब्द आलेला आहे. 7 नंबरचा फ्री, फ्री. आता पहा, फ्री म्हटल्यानंतर तुम्हाला माहितच आहे, फ्री मुक्त म्हणजे एखाद्या गोष्टीवर काही पैसे वगैरे देण्याची काही गरज नसते, म्हणजे फुकट असते, तर त्याला आपण का म्हणू, फ्री म्हणू. जसं टॅक्स फ्री, फ्री पासून आपण टॅक्स फ्री, करमुक्त म्हणजे कोणताही कर नसलेला. 8 नंबरचा बघू,
शब्द आहे लेस, 8 नंबरचा आहे लेस. लेस 8 नंबरचा शब्द आहे लेस. लेसचा अर्थ तोच आहे नसलेला. लेस एकदम कमी, नाहीच्या बराबर. तर जसं होमलेस, आता शब्द आहे होम. लेस, लेस म्हणजे नाही, नसलेला. होमलेस म्हणजे घर नसलेला. होमलेस, लेस हा प्रत्यय आहे. शब्दांच्या पहा, याच्या सुरुवातीला राहिला असता उपसर्ग झाला असता, पूर्वप्रत्यय झाला असता. तर अशाच पद्धतीनं समोरही असे भरपूर शब्द आहेत. त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या पुस्तका घेऊन भरपूर सराव करून आणि ज्या पद्धतीने थोडंसं आम्ही समजावून सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच तुमचा फायदा होणार. तर जसं आता 9 नंबरमध्ये पूर्वप्रत्यय आहे. 9 नंबरचा जो शब्द आहे पूर्वप्रत्यय आहे. जसं ईएन आहे, शब्द आहे ईएन. आता ॲबलला इन लावलं, जसं ॲबल, याला इन लावलं, इन ॲबल. ॲबल समर्थ, विशेषण इन ॲबल, समर्थ करणे, क्रियापद झाला. शब्दांच्या जाती कशा बदलतात त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. आणि त्यानुसार आता हाच शब्द जो आहे, हाच शब्द इन, हा पूर्वप्रत्यय झाला. याला अंत्यप्रत्यय करू आता. जसं ब्लॅक, हा जो शब्द आहे इन, हा पूर्वप्रत्यय झाला. आता ह्या इनला आपण अंत्यप्रत्यय घेऊ. इन नंतर जोडायचं. इथं आपण सुरुवातीला जोडलं, इथं आपण नंतर जोडू. आता बघा, जसं इनला नंतर जोडला, हाच ॲपल घेऊ, इन ॲपल झाला. आता इथं शब्द दुसरा घेऊ. एका शब्दाला सगळे शब्द जोडणार नाही. जसं आता ब्लॅक आहे, ब्लॅक काळा. आता याला जरी आपण इन लावलं, ब्लॅक, ब्लॅकन, काळा करणे, काळा होणे, ब्लॅकन. पहा, एक एक शब्दाकडे लक्ष द्या. काळा करणे, काळा होणे, ब्लॅकन. जसं गोल्ड आहे, दुसरा शब्द गोल्ड, याला गोल्डन, येन. तर लक्षात ठेवायचं आहे, प्रत्यय, उपसर्ग आणि अंत्यप्रत्यय कसे होतात त्याचा आपण विचार करत आहोत. सोन्याचा, सोनेरी, गोल्डन असा त्याचा अर्थ. तर अशाच प्रकारचे 10 सांगितलेल्या गोष्टी आहेत. शब्दावर प्रभुत्व मिळवा पुन्हा एकदा दाखवतो आहे, याचे फोटो पण पाठवतो आहे. तर ही जी पुस्तक आहे, अशा प्रकारचे भरपूर इथं प्रत्यय आहेत, भरपूर उदाहरणं आहेत. आणि अजून तुम्हाला ज्या ज्या शब्दांची गरज आहे, 8ही जातीत शब्द असणारे, ज्याच्यामुळे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्हाला इंग्रजी शिकायला सोपं होईल. कारण की फ्रेजल वर्ब वगैरे, सेईंग, मनी, ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहे त्या बऱ्याचशा गोष्टी गोळा करून सलाम चौ साहेबांनी इथं विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तर अशाही प्रकारची पुस्तक आजपर्यंत मला काही भेटली नव्हती. तर या क्षेत्रात आल्यानंतर जसं हेच, ज्याच्यातून मी काही 10 शब्द सांगितलेले आहेत, हे अल्टिमेट आहे. अल्टिमेट हे छान पुस्तक आहे, अब्दुस समीचाऊसची. तर अशा पद्धतीची हे पुस्तक आहे. व्याकरणासाठी देखील चांगली आहे आणि याहीपेक्षा चांगली अजून सोपी छोटीशी पुस्तक हासुरे व्याकरण छान आहे, की ज्या पुस्तकांचा आम्हाला स्वतःला फायदा झाला
आता त्या आधारित तुम्हाला फायदा व्हावा त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी करतो आहे, सांगतो आहे. असं नाही आहे की या पुस्तकाची विक्री झाल्यानं किंवा तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर मला काही कमिशन आहे, माझी काही दलाली, असं बिलकुल नाही आहे. कारण की मी गेल्या 15 वर्षापासून कमिशन एजंट नाही, दलाल नाही, बल्कि या कामाचा जो काही बेनिफिट मिळते तो मी समाजासाठीच वापरतो आहे. तो काही बिल्डिंग तयार करण्यासाठी, माझ्या 10 पिढीला खाण्यासाठी बिलकुल नाही आहे. संतांचे विचार प्रगट झालेले आहेत, संतांच्या वाटेने चालतो आहे आणि दररोज मी विचार करतो की माझ्या हातून कोणतेही पापकृत्य घडणार नाही, दररोज पुण्यकर्म व्हावं अशी मी ईश्वरास प्रार्थना करतो. आणि चांगलं कसं बोलायचं, तोंडातून अपशब्द निघणार नाही. शब्द संभाल कर बोलिये, शब्द के हात न पाव, एक शब्द करे औषधी, दुजा करे ना घाव. तर अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी मी बोलत राहतो, कारण की संतांचा प्रभाव पडलेला आहे. नुसतं इंग्रजी शिकल्यानं काय माणूस सुखी होणार नाही आणि अकलन होणार नाही. नाहीतर इंग्लंडमधले सगळे सुखी झाले असते, तिथं युद्ध, भांडण, लढाया, तंटे झाले नसते. तर जगामध्ये अज्ञानाची जाळे आहेत. मग ते इंग्लंड इंग्रजी बोलणारे असोत, महाराष्ट्र मराठी बोलणारा असो, हिंदी साईड हिंदी बोलणारा असो, कर्नाटकात केरळ जो आहे मल्याळम तेलुगू बोलणारा असो, सगळ्या ठिकाणी अज्ञानाचे जाळे आहेत, सगळ्या ठिकाणी भांडण तंटे व्यसन सुरू आहेत. याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी संतांचा मार्ग आहे आणि तो आम्हाला गवसला मिळाला, तर तो मार्ग देण्यासाठी आम्ही हा इंग्लिश ट्युशन क्लासची निर्मिती केली. कारण की असं म्हटलं असतं, या रे बाबा विद्यार्थ्यांनो, आम्ही तुम्हाला भाषण प्रवचन देतो जीवनाचे, तर कोणी एक विद्यार्थी आला नसता, असं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, थोडक्यामध्ये म्हणता म्हणता जवळपास किती मिनिटं झाले, 27 मिनिटं झालेले आहेत, जवळपास अर्धा घंटा होत आहे. याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्यात तुम्ही दुरुस्त करून टाका, कारण की मी मोठा तज्ञ नाही आहे. लक्षात ठेवा, जेवढं मला आलं तेवढं मी सांगितलं. ठीक आहे, दॅट्स ऑल, इट्स ओके. चला.